आयुष्यात पहिल्यांदा मला काजू कुरताना एवढी मजा आले. मज्जा तर येईलच ना, कारण की 1 वर्षाच्या आत या काजूला फल आले ना, अजून पण येत चालले. जशी आई मला बोलली का काजू मोठा झाले, तशी बघायला आलो आणि बघला तर तो पिकले, कारण की रेड नाही येल्लो वाला काजू असो. त्याला खुरला आतमन घेऊन आलो, काही चमकतं बाई हो. त्याची बी काढली, त्याला कापलं, जरासा मीठ लावला आणि खायला घेतला. बाई काय ज्युसी आणि मिठा होता जरासा, पण ती बघा जरा लस टाईप वाली फील येतं. पण या काजू मध्ये जरा पण तसा काहीच नव्हता. एकदम टेस्टी काजू होता. बघा काजूची खाप तर एकच खायला भेटली, पण स्वतःच्या घरात लावल्यावरती एक तुकडा जरी भेटला ना, तरी पण ती मजा असतं. विकतच्या आणि घरच्या जमीन आसमानचा फरक असतो. मैंने उस काजू का नमक नहीं, उस काजू पे नमक डाल के खाया है. सो त्याला पण थोडासा पान दिला पाहिजे आणि बाकी झाडांना पण दिला. एक कडवा सच बोलू, झाडांवरची केलेली मेहनत ऍटलीस्ट काहीतरी कामाला येते, काहीतरी फळ भेटतं, पण माणसांवर केलेली मेहनत नाही. वा वा क्या बात कही, टाळ्या वाजवा. त्याच्याच जोरीला मी इथं पण सगळे झाडांना पाणी मारला. आता माझी दीदी आलती आणि तिला माझ्या हातचं सँडविच जाम पटतंय. या चटणीची रेसिपी माझ्याकडून मागले सो स्क्रीनवर लावतो. शपथ सांगतो, या चटणीच्या जोडीला सँडविच बनवा फॅन व्हाल. आता या बनवून अजून झाला नाही, याच्या जोडीला आता बनवत लावले टिक्की चाट आणि ती एवढी टेस्टी लागतं ना भाई. मी व्हिडिओ पण टाकलेली याची रेसिपी पुरी. पहिली तिला प्लेट दिली, त्याच्यानंतर सेकंड ना थर्ड मी माझ्यासाठी बनवली. मी सँडविच ने खाल्ला, टिक्की एक खाल्लेली कारण मला जेवायचा होता. सो इथं रायता बनवला आणि ही होती माझी प्लेट. ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा, फॉलो करा.